हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे वाजत आलेले आहेत सकाळचे 8:30 आणि 8:30 वाजता मी टेरेसवर आलेली आहे. तर टेरेसवर मस्तपैकी कोवळं ऊन पडलेलं आहे आणि या कोवळ्या उन्हामध्ये माझं चाललेलं आहे योगा. तर योगा करत असताना योगाचे ठराविक काहीच प्रकार मी करते. आणि बरेचसे असे योगाचे प्रकार आहेत, पण मग ते प्रकार करायला मी शक्यतो टाळते. तर कोवळ्या उन्हामध्ये शक्यतो योगा करा किंवा मग वॉकला जा किंवा मग एक्सरसाइज वगैरे करा. तर कोवळ्या उन्हामध्ये एक्सरसाइज तर होते, शिवाय व्हिटॅमिन डी म्हणजे दोन्ही कामं एकाच वेळेस होत असतात. तर काही दिवसापूर्वी मी एकीच्या स्टेटसवर म्हणजे माझीच मैत्रीण होती, तिच्या स्टेटसवर बघितलं होतं. तिने स्टेटसला ठेवलं होतं, "वेळ आहे तोपर्यंत मैत्रिणींनो, हौस-मौज मेकअप वगैरे करून घ्या. ना एकदा का 40शी ओलांडली की मग चेकअप सुरू होतं." आणि ते जे मी वाचलं ना, तर ते अगदी मला तंतोतंत पटतंय. कारण की ना 40 वय आपलं क्रॉस झालं की नंतर आपले ना तब्येतीचे इश्यू चालू होतात. तर मला ते एकदम 100% पटलेलं आहे. तर इथे मी मस्तपैकी योगा केला. अर्धा पाऊण तास मस्तपैकी कोवळ्या उन्हामध्ये बसले आणि मग आता घरी जाऊन मला नाश्ता वगैरे सगळंच करायचं आहे. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, की इडलीचं पीठ मी तयार करून ठेवलेलं. तर घरी आले आणि हे बघा इतकं छान असं फर्मंट झालंय ना हे पीठ. मस्त असं हलकं-फुलकं जाळीदार पीठ झालेलं आहे. तर या पिठापासून आज मी बनवणार आहे डोसे आणि अप्पे. तर इथे मला नारळाची चटणी बनवायची आहे. तर ओला नारळ जो होता, तर त्याचे तुकडे करून घेतले. सोबतच थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण. तर शक्यतो मी डोसा आणि इडली किंवा अप्पेसोबत खाण्यासाठी ही नारळाची चटणी बनवते. बऱ्याचदा काय करतात, काही जणी असतात, काही मैत्रिणी वगैरे आपल्या, तर त्यामध्ये दही, त्याच्यानंतर डाळ्या, त्याच्यानंतर शेंगदाणे भाजलेले हे सगळं घालतात आणि तशी चटणी बनवतात. पण खरं सांगू का, मला ओरिजिनल अशी नारळाची चटणी तिखट अशी तीच आवडते. तर नारळ, हिरवी मिरची, आलं, लसूण व्यतिरिक्त मी दुसरं काहीही घालत नाही आणि शक्यतो चटणीवर मी ना अशी फोडणी देखील घालत नाही. अशीच मी चटणी खाते. पण आज माहिती नाही काय माझ्या असं मनामध्ये आलं, की म्हटलं, की चला आज आपण फोडणीची चटणी करूया. तर चटणी वगैरे तयार करून झाली आणि मुलं देखील आता मस्तपैकी त्यांची तयारी वगैरे झालेली आहे आणि नाश्त्याची वाट बघतायत. तर मुलांना जास्तीत जास्त आवडतो डोसा खायला. तर ही नारळाची चटणी आणि मस्तपैकी कुरकुरीत असा हा डोसा. तर हा बघा, हा डोश्याचा पॅन मी नवीन घेतला होता. तर आता झाले याच्यावरती मी आता 4-5 वेळा डोसे वगैरे बनवून झालेले आहेत. आणि हे बॅटर बघा, इतकं छान असं तयार झालेलं आहे ना, तर थंडीमध्ये फर्मंट होत नाही बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं, की थंडीमध्ये बॅटर असं फर्मंट होत नाही. पण इथे बघा मस्तपैकी बॅटर इतकं हलकं-फुलकं झालंय ना आणि खूप छान असा जाळीदार डोसा तयार झालेला आहे. तर यावरती ना बरेच जण काही तूप लावतात, तर काही जणी बटर वगैरे लावतात. तर मी तसं काही लावत नाही. डायरेक्ट तेल वगैरे लावते मी आणि असं ना खालून लालसर होईपर्यंत डोसा असा शेकून घ्यायचा. म्हणजे मस्त असा कुरकुरीत असा तयार होतो. मस्त बघा, जास्त काही असे एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत ते काढायला. नॉनस्टिक पॅन असल्यामुळे पटकन निघतो. तर आता दोनही मुलांना मी हे डोसे बनवून देते आणि मग मी माझ्यासाठी अप्पे बनवून घेणार आहे. असं बॅटर ना मी थोडंसं जास्तीचंच बनवून ठेवते. कारण की ना बॅटर असलं की मुलं जास्तीत जास्त डोसे यावरच असतात. मग त्यांना दुपारचं जेवण जरी नसलं ना, तरी देखील चालतं. हे डोसे आणि चटणी हेच त्यांचं जेवण होऊन जातं. आणि मला देखील म्हणजे बरं वाटतं म्हणजे परत दुसरं काही करण्यापेक्षा झटपट डोसे किंवा मग अप्पे वगैरे बनवून दिले, की माझं देखील काम वाचतं. तर आज ना दिवसभर मुलं याच्यावरच आहेत, असणार आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. तर आज दुपारी जेवणामध्ये चपाती, भाकरी, भात असं काहीही बनणार नाहीये. आज नुसते डोसे आणि अप्पे बनणार आहेत आणि त्यावरच आम्ही तिघंही असणार आहोत. पोट देखील भरतं आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि मस्तपैकी चवदार असं काहीतरी खायला मिळालं ना, काहीतरी वेगळं असं, तर छान वाटतं असं. तर आता हे डोसे वगैरे झालेले आहेत आणि आता मला अप्पे वगैरे करून घ्यायचे. तर एका साईडला ना मी एका प्लेटमध्ये इथे बघा, तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यामध्ये, तर गाजर किसून ठेवलेलं आहे, कांदा, टोमॅटो, सोबतच हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर हे सगळं मी आता या बॅटरमध्ये घालणार आहे. बॅटरमध्ये आधीच मी थोडंसं मीठ घातलं होतं आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते.
तर याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या भाज्या देखील घालू शकता, बीट घालू शकता, कोबी वगैरे घालू शकता किंवा मग पालेभाज्या, पालक वगैरे, मेथी. तर अशा वेगवेगळ्या पालेभाज्या घालून देखील तुम्ही अप्पे बनवू शकता. चवदार तर आहेतच आणि तितकेच हेल्दी, पौष्टिक देखील आहेत. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मला असं वाटलं, की हे जे मी कट केलेल्या ज्या भाज्या आहेत, त्या थोड्या जास्त पडल्या की काय? पण नाही, बरोबर पडल्या होत्या त्या. आणि एका साईडला ठेवलेला आहे थोडासा ब्लॅक टी. तर ब्लॅक टी हवा आहे लहान मुलाला माझ्या. तर मग तो त्याला ना चहाबरोबर डोसा फार आवडतो. मग त्याच्यासाठी थोडासा चहा ठेवला आणि वाटीतच ठेवला. म्हटलं आता एवढा चहा ठेवण्यासाठी पुन्हा टोप कशाला काढू? तर वाटीच घेतली आणि त्यामध्ये ब्लॅक टी करायला ठेवलाय. तर हे जे आप्पे पात्र आहे नॉनस्टिकचं आहे ते पण आणि माझ्याकडे भिडाचं देखील आहे. पण ना त्या भिडाच्या पात्रामध्ये आप्पे पात्रामध्ये ना मी जेव्हा आप्पे वगैरे करते ना तर ते चिकटतात, पटकन असे निघत नाहीत. मला असं वाटतं मी खूप दिवस झालं ते वापरलेलं नाही, बरीच वर्ष आणि म्हणून ते चिकटतं वाटतं आणि म्हणून ते काम करत नाही म्हणून मी हे घेतलं आप्पे पात्र. याच्यावर पटापट आप्पे तयार होतात आणि निघतात देखील. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं थोडंसं हे आप्पे पात्र मी मोठं घेतलं असतं ना तर बरं झालं असतं. म्हणजे एकाच वेळेला 10 ते 12 आप्पे तयार होतात. पण आता इथे बघा फक्त मला असं वाटतं 7च आप्पे तयार होतात ते. तर असं मस्तपैकी बॅटर घालून हे आप्पे आता एका साइडने असे शेकून घेतलेले आहेत मी आणि दुसऱ्या साइडने शेकून घेते. या आप्प्यांसोबत कधी-कधी नारळाची चटणी वगैरे नसली ना, तर या आप्प्यांच्या वरचा जो भाग आहे साधारणपणे कच्चं पीठ दिसते ना, तर त्याच्यावरती मी थोडीशी आपली घरातली जी चटणी असते मसाला, तो थोडासा भुरभुरवते आणि दोन्ही साइडने लालसर रंगावरती भाजते आणि चहाबरोबर देखील हे आप्पे इतके मस्त टेस्टी चवदार लागतात ना, तर कायच सांगू. तर आता हे आप्पे झालेले आहेत. आता प्लेटमध्ये काढून घेते आणि मला देखील आता भरपूर भूक लागलेलीच आहे. कारण की आत्ता वाजलेले आहेत 10:30 मुलांना दिलाय नाश्ता आणि मला देखील आता भूक लागली. मी देखील हा नाश्ता करून घेते आप्प्यांचा. तर मस्तपैकी गरमागरम आप्पे आणि सोबतच नारळाची चटणी. माझा फेव्हरेट नाश्ता आहे हा. आणि शिल्लक राहिलेल्या बॅटरचे मी सगळेच अप्पे करून घेणार आहे. तर फक्त 2 वेळा हे अप्पे तयार झालेले आहेत आणि बॅटर जे वाटीमधलं होतं ते मी संपवलेले आहे आणि बाकीचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी आता तसंच ठेवणार आहे. लागले तर मग मी मुलांना दुपारी वगैरे करून देईल. तर मशीनमध्ये कपडे वगैरे धुवून पडलेले आहेत. आता त्यांना फक्त वाळायला घालायचं आहे. पण त्याआधी मी जरा नाश्ता करून घेते आणि मग राहिलेली सगळीच कामं नंतर आरामात करणार आहे. तर आज काही घाई, गडबड, गोंधळ वगैरे नाहीये. तर आरामात मी माझी कामं आता उरकू शकते. तर उगाचच घाई, गडबड, धावपळ करण्यात काही अर्थ नाही आणि त्यामुळे काय होतं चिडचिड होते. त्याच्यामुळे ना आधी आपल्याला थोडीशी पोटाची जी भूक आहे ती शांत करायची आणि मग मस्तपैकी गाणे वगैरे लावून घरातली कामं करायची. तर असं मी करत असते. तर या नाश्ता करायला. तर असं होतं माझं सकाळचं रुटीन. चला भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.